ओके, आवाज येतो बाळांनो? ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. क्वेश्चन नंबर 18 मधले जे एक्झाम्पल आपण क्वेश्चन नंबर 7 नंतर डायरेक्ट क्वेश्चन नंबर 18 घेऊन राहिलो. बरोबर आहे. मधले जे क्वेश्चन आहेत ते काही ठिकाणी रो आणि ऍडजॉइंट मध्ये मिक्स आहे, काही ठिकाणी रो आणि कॉलम मध्ये मिक्स आहे. ऍट टाइम दोघांनी सोडवायला लावलेलं आहे. मग असं करणारे आपण ते एक्झाम्पल्स जे मिक्सिंगचे एक्झाम्पल्स आहे ते सगळ्या मिक्स झाल्यानंतर घेणार आहे. ते आपलं काय चाललंय, रो ट्रान्सफॉर्मेशन क्लिअर करून घ्यायचं काम चाललंय फक्त. बरोबर आहे. काही एक्झाम्पल मागे रिव्हिजन साठी सुद्धा राहू द्या. ओके, क्वेश्चन नंबर 18 बोर्डवर लिहिलेला आहे. ओके बाळांनो, क्वेश्चन नंबर 18 काय? फाइंड द इनवर्स ऑफ मॅट्रिक्स 1 2 3 1 1 5 2 4 7 बाय इलेमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन. बाळांनो, क्वेश्चन मध्ये स्पेसिफाय केलेलं आहे की तुम्हाला काय यूज करायचं आहे. इलेमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करायचे, रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करायचे. याचा क्लिअर कट उल्लेख इथे क्वेश्चन मध्ये दिलेला आहे. मग ठीक आहे, आणि ह्या मॅट्रिक्सचा इनवर्स फाइंड करायचा आहे. बरोबर ना? मग आपल्याला नेहमी 3 स्टेप्स येतात, सॉरी 2 स्टेप्सच्या प्रमाणे जाऊया. सर्वात पहिले या मॅट्रिक्सला काही नाव नाहीये, मग सोल्युशन लेट ए इज इक्वल, त्या मॅट्रिक्सचा ए हे नाव दिलं. नंतर स्टेप नंबर 1, कन्सिडर डिटर्मिनंट ऑफ ए. कन्सिडर डिटर्मिनंट ऑफ ए. काय डिटर्मिनंट ऑफ ए? तोच मॅट्रिक्स आहे, त्याचा डिटर्मिनंट कन्सिडर करायचा. हा जो होता हा मॅट्रिक्स होता. मॅट्रिक्स वारंवार सांगतो, मॅट्रिक्स सॉल्व्ह होत नाही, सॉल्व्ह डिटर्मिनंट होतो. मग काय करायचं, मॅट्रिक्सचा करस्पॉन्डिंग डिटर्मिनंट घ्यायचा. जेवढा डिटर्मिनंट घ्यायचा म्हणजे काय करायचं, सगळे एलिमेंट त्या जागी ठेवायचे. म्हणजे 1 2 3 1 1 5 2 4 7 आहे त्याच ठिकाणी. फक्त स्क्वेअर ब्रॅकेटच्या ऐवजी उभ्या 2 लाईनिंग. बरोबर आहे. आणि बाळांनो, हा डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा. 3/3 डिटर्मिनंट कसा सॉल्व्ह करायचा हे मला वाटतं मी मिक्स लाईनस एक्सरसाइज 2A च्या क्वेश्चन नंबर 3 मध्ये एक्सप्लेन केलंय. 6-7 एक्झाम्पल आपण घेतले होते. 2/2 पासून 3/3 पर्यंत सगळे एक्झाम्पल मी सॉल्व्ह करून दाखवलेले. आता हा 3/3 मॅट्रिक्स डिटर्मिनंट आहे, सॉल्व्ह करायचा प्रत्येकाने. मी डायरेक्ट आन्सर लिहिलेला आहे. हा सॉल्व्ह केल्यानंतर याचा आन्सर -1 येतोय. येतंय का -1 आन्सर? येतंय -1 आन्सर? ओके, सॉल्व्ह करा. डिटर्मिनंट ऑफ एचा आन्सर -1 येतोय. ते सॉल्व्ह करून आलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही येणार ऑफलाईनला तर जाऊन नोटबुक चेक करताना हे नक्की पाहणार आहे का तुम्ही डिटर्मिनंट ऑफ ए सॉल्व्ह करताय की नाही करताय, का डायरेक्ट असं लिहिताय. हे डायरेक्ट असं नाही लिहायचं, तुम्हाला हे पूर्ण सॉल्व्ह करायचं. 3/3 डिटर्मिनंट आन्सर कसं फाइंड करायचं मी तुम्हाला मागच्या लेक्चर्स मध्ये सांगितलेलं आहे. ज्याला ते आठवत नसेल त्यांनी ते लेक्चर शिका, रेकॉर्डिंग लेक्चर्स पहा सगळे ते. त्याच्यामध्ये जिथे आपण मिक्स लाईन एक्सरसाइज 2A स्टार्ट केली होती, पहिलाच क्वेश्चन घेतला होता इन्व्हर्टिबल ऑर नॉट. तिथे मी 3/3 डिटर्मिनंट का सर्व सांगितलं होतं. 11चा पॉईंट आहे. ठीक आहे, तो -1 आला. येतोय, चेक करून पहा. -1 आला म्हणजे नॉन झिरो आला. म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए हा नॉन झिरो आला. नॉन झिरो आला म्हणजे काय येतो, त्याचा अर्थ झाला मॅट्रिक्स ए इज नॉट सिंग्युलर. म्हणजे खाली वाक्य काय असणार, देअरफॉर मॅट्रिक्स ए इज नॉट सिंग्युलर. देअरफॉर मॅट्रिक्स ए इज इन्व्हर्टिबल. बरोबर. जो मॅट्रिक्स ए आहे तो नॉन झिरो आल्यामुळे, डिटर्मिनंट नॉन झिरो आल्यामुळे तो काय इन्व्हर्टिबल आहे. अँड देअरफॉर ए इनवर्स एक्झिस्ट. देअरफॉर ए इनवर्स एक्झिस्ट. Therefore, A inverse exists. बाळांनो, ही स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 2 मध्ये सर्वात पहिले तुम्ही कोणती मेथड यूज करता ते लिहायचंय.
using elementary row transformation. Consider row transformation equation A into A inverse is equals to I. बघा यातला जो A आहे तो A आपल्याकडे आहे. मग A च्या जागी तो डिटरमिनंट मॅट्रिक्स लिहा 1 2 3 1 1 5 2 4 7 बरोबर. इंटू A इनवर्स आपला फाइंड करायचा राहील, पण इथे I आपल्याला चूज करायचा असतो. जर A ची ऑर्डर 3 असेल तर I सुद्धा ऑर्डर 3 चा घ्यायचा. म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3 म्हणजे I3 1 0 0 0 1 0 0 0 1 दोनच आयडेंटिटी मॅट्रिक्स टाकत आहे. तर I2 आणि I3 बरोबर आहे. I2 1 0 0 1 असतो, तो कधी घ्यायचा जर A हा ऑर्डर 2 चा असेल तर. आता आपण 3 चा घेतला, ओके ठीक आहे. आता बाळांनो आपलं टार्गेट हे की हा A इनवर्सचा जो मल्टिप्लाय मध्ये आलेला मॅट्रिक्स आहे याचं कन्व्हर्जन आयडेंटिटी मध्ये करायचं. कन्वर्ट टू आयडेंटिटी. याला आपला कन्वर्ट करायचं आयडेंटिटी मध्ये, आणि जे ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही इकडे वापरणार आहे ते तिकडे वापरायचे. बरोबर आहे. मग सर्वात पहिला मुद्दा आहे बाळांनो की तो पहिला एलिमेंट 1 करायचा आहे. बरोबर ना. पहिला एलिमेंट 1 करायचा आहे. झालेला ऑलरेडी 1, इथे टेन्शन नाहीये. मग आता एखादा एलिमेंट रो ट्रान्सफॉर्मेशन मध्ये, आज हे वाक्य टाकून ठेवा, रो ट्रान्सफॉर्मेशन मध्ये एखादा एलिमेंट 1 झाला त्याच्या खालचे वरचे एलिमेंट 0 करायचे. बरोबर आहे. मग रो मध्ये हा एलिमेंट 1 झालेला आहे, त्याच्या वरती तर काही एलिमेंट नाही, त्याच्या खाली 2 एलिमेंट, एक आहे R2 चा आणि एक आहे R3 चा. यासाठी R1 यूज करायची. मग बाळा आता काय होईल पहा. R2 चा हा एलिमेंट 1 आहे, जर यातला हा 1 मायनस केला तर 0 होईल. म्हणजे पहिलं ट्रान्सफॉर्मेशन येईल R2 चेंजेस टू R2 मायनस R. दुसरं ट्रान्सफॉर्मेशन इथं 2 येईल, मग याला 2 ने मल्टिप्लाय करायला इथं मायनस करावं लागेल. म्हणजे R1 ला 2 ने मल्टिप्लाय करायचं आणि R3 मधनं मायनस करायचा, चेंज R3 मध्ये. म्हणजे दुसरं ट्रान्सफॉर्मेशन R3 चेंजेस टू R3 मायनस 2 R1. बघा दोन्ही ट्रान्सफॉर्मेशन लिहिले. आता इथं चेंज R1 मध्ये नाही, रो नंबर 1 मध्ये चेंज नाही. मग रो नंबर 1 आहे अशी द्या 1 2 3, इकडे 1 1 1 0 0. ओके. सगळ्यात पहिले काय करा, R2 मधून नंबर मायनस करा. 1 मायनस 1 0, 1 मायनस 2 मायनस 1, 5 मायनस 3 2, इकडे 0 मायनस 1 मायनस 1 मायनस 0 1 0 मायनस 0 0. बरोबर आहे. दोन्ही साईडचे R2 वापरून घेतले. नंतर आता R3 वापरा, 2 ने मल्टिप्लाय करा 2, 2 मायनस 2 0, याला 2 ने मल्टिप्लाय करा 4, 4 मायनस 4 0, याला 2 ने मल्टिप्लाय करा 7 मायनस 3, माइक बंद करा, 7 मायनस 6 1. याला 2 ने मल्टिप्लाय केलेलं आहे म्हणजे 6, 7 मायनस 6 1. ओके. याप्रमाणे इकडे यूज करायचा. सेम उद्योग इकडे यूज करायचा आहे. याला 2 ने मल्टिप्लाय करायचं, मायनस करा, मायनस 2 0 आणि 1. ओके. R2 आणि R3 साठी दोन्ही ठिकाणी ट्रान्सफॉर्मेशन यूज करून घेतले. जे ट्रान्सफॉर्मेशन भाव तुम्ही इकडे यूज करणार आहे तेच तिकडे यूज करायचंय. ओके. हे झाल्यानंतर पहिला कॉलम पहा 1 0 0 स्टेट झाला पूर्ण. बरोबर आहे. आता दुसरा कॉलम मध्ये ही एंट्री 0 करायची, ही एंट्री 1 करायची आणि ही एंट्री 0 करायची. ऑलरेडी ही 0 आहे म्हणजे इथं टेन्शन नाही. ही पण 1 आहे पण मायनस आहे. मग आता आपल्याला काय करतात, पहिले 0 नाही, आपण पहिले 1 बनवून घेतो. मग इथे मायनस 1 आहे. मग आता हा जो आहे हा R2 चा मेंबर आहे, रो नंबर 2 चा. मला इथे मायनस 1 आहे. मग आता काय करतात, दोन्ही साईडला पाहून घ्या. दोन्ही साईडच्या रो नंबर 2 ला मायनस 1 चा प्लस 1 करायचं आहे. बरोबर आहे. मग याला मायनस ने मल्टिप्लाय करायचं. मग काय ट्रान्सफॉर्मेशन पाहून घ्या. R2 चेंजेस टू R2 इंटू मायनस 1
-1 ने R2 ला मल्टिप्लाय करा. -1 ने R2 ला मल्टिप्लाय करा. रो नंबर 2 ला -1 ने मल्टिप्लाय करायचं. सगळे साईन चेंज करायची. 0 ला साईन नसतं. 0 तसंच राहिला. -1 चा +1 होईल आणि +2 चा -2 होईल. इथे -1 चा +1 होईल. इथे -1 होईल. 0 ला साईन नसतं. फक्त रो नंबर 2 चे साईन चेंज करायचे. प्लसचा मायनस करा, मायनसचा प्लस करा. ओके, झाले यूज करून. ठीक आहे. ओके बाळांनो, आता पहा इथे हा एलिमेंट 1 झालेला आहे. म्हणजे R2 चा हा एलिमेंट 1 झालेला आहे. आता याचा यूज करून ते खालचे वरचे एलिमेंट 0 करायचे. खालचा एलिमेंट ऑलरेडी 0 आहे. ते वरचा एलिमेंट म्हणजे हा 2 तो R1 चा एलिमेंट आहे तो 0 करायचा. मग याला 2 ने मल्टिप्लाय करायचे ना मायनस करायचं. म्हणजे R1 चेंजेस टू R1 मायनस 2R. ट्रान्सफॉर्मेशन दिलं करा यूज. आता बाळांनो चेंज फक्त R1 मध्ये. R2 आणि R3 आहे असं ठेवा. 0 1 -2 0 0 1. R2 आणि R3 दोन्ही साईडला आहे ठेवलं तिकडे पण. ओके, काय करायचं, R2 ला 2 ने मल्टिप्लाय करायचं. 0 ला 2 ने मल्टिप्लाय केलं, 0 1 मधनं मायनस केला काय फरक पडणार. याला 2 ने मल्टिप्लाय करा. किती होईल 2. 2 -2 0. याला 2 ने मल्टिप्लाय करा -4. 3 -4 म्हणजे 3 + 4 7 होईल. सेम इकडे याला 2 ने मल्टिप्लाय करा. 1 -2 मायनस. इथे याला 2 ने मल्टिप्लाय करा -2. 0 -2 +2 आणि 0 ला काय फरक पडणार. ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करून दिलंय. आता बाळांनो इथे पहा कॉलम 1 1 0 0 0 1 0 दोन्ही सेट झाले. आता बाळांनो तिसऱ्या कॉलम मध्ये ही एंट्री 0 करायची आहे, ही एंट्री 0 करायची आहे आणि लास्ट एंट्री 1 करायची आहे. 1 करायची गरज नाहीये. 1 ऑलरेडी ऍडजस्ट झाला म्हणजे R3 ओके ऍडजस्ट झालाय. आता या R3 चा यूज करून R1 आणि R2 दोन्ही सिम्प्लिफाय करायचे. सर्वात पहिले जर हा 7 जागी जर 0 ऍडजस्ट करत असेल तर या 1 ला 7 ने मल्टिप्लाय करावं लागेल, यातनं मायनस करावं लागेल. 1 हा R3 चा मेंबर आहे म्हणजे R3 ला 7 ने मल्टिप्लाय करायचं आणि R1 मधनं मायनस करायचं. इथे -2 मग काय करावं लागेल, याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल, इथे ऍड करून द्यावं लागेल. बरोबर आहे. 2 ट्रान्सफॉर्मेशन लिहिले. अजूनही ज्याला ट्रान्सफॉर्मेशन समजत नाही मॅथ सोडून द्या. कारण की मला वाटतं हे कितवं एक्झाम्पल आहे आपलं, 16वं एक्झाम्पल आहे रो ट्रान्सफॉर्मेशन. नीट लक्षात ठेवा मी काय बोलतो. 16वं एक्झाम्पल आहे ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे फार कोणी शिकू द्या, हार्डली 2-3 एक्झाम्पल घेतात आणि ट्रान्सफॉर्मेशन संपलं म्हणतात प्रत्येक ठिकाणी. 16 एक्झाम्पल दिसतात रो ट्रान्सफॉर्मेशन झाले, अजून कॉलमचे होणार आहे आणि नंतर शेवटी रो आणि कॉलमचे मिक्स पण होणार आहे. मग आपलं अजूनही ट्रान्सफॉर्मेशन समजत नसतं ना, मॅथ सोडून जिओग्राफी घ्या. आत्ताच द्या. एवढे 16 एक्झाम्पल डिटेलमध्ये एवढे डिटेल कोणी घेत नाही, पुढेच घेणार नाही. इथपर्यंत मिक्सलायनेस तर कोणी घेत नाही. मिक्सलायनेस मध्ये आपले एक्झाम्पल आले प्रॅक्टिससाठी. मी ट्रान्सफॉर्मेशन लिहिलंय, ऍप्लाय करायचंय, पाहत नाही बसायचंय. मग ते दोन्ही ट्रान्सफॉर्मेशन ऍप्लाय केल्यानंतर इकडे आयडेंटिटी तयार होणार आहे. तो ए इनवर्स राहणार आहे आणि बाळांनो हे ट्रान्सफॉर्मेशन इकडे यूज करा. आता इथे पहा R3 जो आहे -2 0 1 तो आहे असं. सर्वात पहिल्याला 7 ने मल्टिप्लाय केलं आणि R1 मधनं मायनस केलेलं. नंतर याला 2 ने मल्टिप्लाय केलं, R2 मध्ये प्लस केलेलं आहे. याने तुमचे आन्सर ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केल्यानंतर करून पहा कॅल्क्युलेशन बरोबर आहे का शिकलेत. मग हा जो आहे आयडेंटिटी त्याला आपण आय म्हणतो. म्हणजे I × A इनवर्स इज इक्वल टू पुढचा मॅट्रिक्स आहे असं. पण बाळांनो जसं नंबर सिस्टीम मध्ये आपण 1 ने मल्टिप्लाय केलं, समजा मी एखादा कोणताही नंबर आहे त्याला 1 ने मल्टिप्लाय केलं, काही फरक पडतो का त्या नंबरला? नाही. सेम उद्योग डोक्यात ठेवा. मॅट्रिक्स मध्ये आय जो आहे यांनी जर आपण कोणत्याही मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केलं तर मॅट्रिक्स वरती कोणताही परिणाम होत नाही. मॅट्रिक्स वरती कोणताही परिणाम होत नाही. मग I × A इनवर्स ते मल्टिप्लिकेशन किती येईल? A इनवर्स. पुढचा पार्ट आहे असा ते
तुम्हाला ए इनवर्स त्या मॅट्रिक्सचा इनवर्स फाइंड करायचा होता. ए इनवर्स फाइंड झालाय. बाळांनो स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. बाजू झालोय पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. प्रत्येकाची नोटबुक क्लिअर असेल. ओके बाळांनो स्क्रीनशॉट घेतलाय. ओके स्क्रीनशॉट घेतलाय. ठीक आहे. आता मला सर्वात महत्वाचं आहे का आतापर्यंत आपण जे एक्झाम्पल पाहिले मला वाटतं 16 ते 17 एक्झाम्पल आपण निव्वळ रो ट्रान्सफॉर्मेशनचे पाहिले. बरोबर आहे. प्रत्येकाला ते रो ट्रान्सफॉर्मेशनचे एक्झाम्पल समजले असतील. एवढे एक्झाम्पल पाहिल्यानंतर जे समजले कोणाला असतील जे फक्त गाढवासारखे लिहित आहेत ना समजून घ्या कोणाला गाढव म्हणते लिहित आहेत त्यांना जे प्रामाणिकपणे सॉल्व्ह करायचा प्रयत्न करताना गाढव म्हणत नाहीये ते अपवादामध्ये आले. पण जे गाढवासारखे फक्त पुढे पाहून आहे ते उतरवतायत ना त्यांना यातले एक्झाम्पल समजले. बाळांनो मॅट्रिसेस ते स्वतः सॉल्व्ह करावे लागतात. बरोबर आहे. आणि 16 एक्झाम्पल आल्यानंतर मला वाटत नाही यातलं एकही एक्झाम्पल आता आढळणार आहे कारण की सगळ्या टाईपचे एक्झाम्पल आले आपण. आधारात माझं लक्षात घ्या अजून रो ट्रान्सफॉर्मेशनचे एक्झाम्पल शिल्लक आहे. मिसलेनियस 2A मध्ये रो ट्रान्सफॉर्मेशन एक्झाम्पल शिल्लक आहे. पण त्यात काय केलंय काही ठिकाणी रो ट्रान्सफॉर्मेशन अँड कॉलम ट्रान्सफॉर्मेशन दोघांनी सोडवायला लावलं. काही एक्झाम्पल मध्ये रो ट्रान्सफॉर्मेशन अँड ऍडजॉइंट यांनी सोडवायला लावलं. मग हे जे मिक्स वाले एक्झाम्पल आहे ना हे आपण सगळ्या तिन्ही मेड झाल्या की मग एक रिव्हिजन साठी ठेवूया मागे. बरोबर आहे. आणि आता आपण मग पुढची मेड सुरू करूया युझिंग कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. आतापर्यंत मला वाटतं आता जवळजवळ 1,500 रो ट्रान्सफॉर्मेशन चालू होते. बरोबर आहे. लक्षात ठेवा 3 मेथड्स आहे रो ट्रान्सफॉर्मेशन कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आणि ऍडजॉइंट. बरोबर आहे. 12 शक्यतो एक्झाम्पल रो वर येतं किंवा ऍडजॉइंट वर येतं. कॉलम वर ऑलरेडी एक्झाम्पल खूप कमी आहे. 3-4 एक्झाम्पल असतील. एखाद सॉल्ट एक साईड मध्ये एक्झाम्पलच नाहीये आणि कॉलमचं दुसरं पुढचं एक्झाम्पल मग डायरेक्टली पुढे येतं मिक्सलायनेस मध्ये येतं तेही 2 का 3 1-2 एक्झाम्पल आहे. म्हणजे कॉलमच्या हार्डली 3-4 एक्झाम्पल आहे फक्त. बरोबर आहे. म्हणजे 3-4 एक्झाम्पल आपण करू शकतो पण त्यापेक्षा रोचे एक्झाम्पल जास्त आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त ऍडजॉइंटचे एक्झाम्पल सर्वात जास्त आहे. मग डोक्यात ठेवायचं सर्वात जास्त वेळेस ऍडजॉइंट मेथड रो ट्रान्सफॉर्मेशन किंवा कॉलम आहे. कॉलम आपण सिक्वेन्स लावला सर्वात जास्त येतो ऍडजॉइंट. 2 नंबर सिक्वेन्स असते रोची आणि 3rd नंबर असते कॉलमची. बरोबर आहे. म्हणजे सर्वात जास्त एक्झाम्पल आले तर रो किंवा ऍडजॉइंटचे येतात. क्लिअर झाले असतील प्रत्येकाचे. बरोबर आहे. आणि आपल्या नोटबुकच्या बाहेरचं एक्झाम्पल एक्झाम येणार प्रत्येकाने नोटबुक क्लिअर करायची आहे. जे झालेले सगळे एक्झाम्पल तुझं प्रॉपरली क्लिअर करायचे. ओके ठीक आहे बाळांनो. आता जर पुढचा टॉपिक आपला सुरू होतोय सेकंड मेथड. बाळांनो त्याला पॉइंटचं नाव द्या. फाइंडिंग इनवर्स using column transformation. Finding inverse using column transformation. जर रो ट्रान्सफॉर्मेशन मध्ये बाळांनो काही अडचण असेल तर रेकॉर्डिंग लेक्चर्स सगळे पाहू शकता तुम्ही. रेकॉर्डिंग लेक्चर्स अवेलेबल आहेत. बरोबर आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे तरी देखील बाळांनो काही अडचण राहिली तर तुम्ही कॉल करू शकताय किंवा पर्सनली कॉल करून क्लासवर येऊ शकताय. एखादा थोडेसे 2-4 जणांचा ग्रुप करून जर क्लासवर आले तर बाळांनो तेही एक्सप्लेन करून सांगण्यात येईल की
काय प्रॉब्लेम आहे तुमचा. पण शक्यतो जर तुम्ही स्वतः सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला पहिले, नंतर नाही सॉल्व्ह होत, मग परत रेकॉर्डिंग लेक्चर्स मध्ये गेले, परत ते पाहिलं ते एक्झाम्पल कसं सॉल्व्ह केलंय, तर डोक्यात ठेवा बाळांनो, इथे आपल्या 12th सिंपल रूल आहे, बुकच्या बाहेरचं एक्झाम्पल एक्झामला येतच नाही. आणि बुकच्या बाहेरचं म्हणण्यापेक्षा तुम्ही जर मॅथला आपले जे एक्झाम्पल झाले तेवढे जरी केले तरी बाळांनो त्याच्या बाहेर सुद्धा एक्झाम्पल जा. चुकून एखादं एक्झाम्पल जे आपण समजा मिससेलेनियस मध्ये वगैरे नाही घेतलेलं एखाद्या प्रत्येक, पण मॅट्रायसेसला तर काहीच नाही. मॅट्रायसेस आपण पर मिससेलेनियस तर घेतोय, सॉलिड एक्झाम्पल पण घेतोय, बरोबर आहे. त्यामुळे बाळांनो एकही एक्झाम्पल याचं आपल्या नोटबुकच्या बाहेर जाणार नाहीये एक्झामला. तर नोटबुक क्लिअर करायची सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, नोटबुक तुमची व्यवस्थित लिहिलेली पाहिजे. आणि दुसरा मुद्दा आहे त्यातले सगळे एक्झाम्पलचा बाळांनो स्टडी झाला पाहिजे. ओके, मग खाली नेक्स्ट पॉइंट टाका, इन्व्हर्स बाय युझिंग कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. स्टेप बाळांनो ज्या रो ट्रान्सफॉर्मेशन स्टेप्स होत्या तशाच स्टेप्स कॉलम ट्रान्सफॉर्मेशनला येतील. सर्वात पहिला मुद्दा येईल तो म्हणजे स्टेप नंबर 1 काय असते की दिलेल्या मॅट्रिक्सला काहीतरी नाव देणे, बरोबर आहे. आता आपण ती स्टेप गृहीत धरलेली आहे त्यामुळे ती घेत नाही आपण. मग खाली घ्या स्टेप स्टेप्स. ओके, त्याच्यामध्ये आता मी डायरेक्ट थोडंसं बदलून लिहितो. इफ A is given matrix, if A is given matrix, then step number 1. ओके, जर आपल्याकडे A हा मॅट्रिक्स असेल तर स्टेप नंबर 1 हे डोक्यात ठेवा. आपल्याला 3 मिळते, कोणत्या कोणत्या, रो ट्रान्सफॉर्मेशन, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आणि ऍडजॉइंट. हे लक्षात ठेवा, तीनही मेथड्स मध्ये स्टेप नंबर 1 कॉमन आहे. म्हणजे स्टेप 1 काय असणार, शो दॅट डिटर्मिनंट ऑफ A इज नॉन झिरो. Show that determinant of A is non-zero, that is A inverse exists. A inverse exists. बाळांनो हे डोक्यात ठेवा, स्टेप नंबर 1 तुमच्या तीनही मेड मध्ये कॉमन आहे. सर्वात पहिले डिटर्मिनंट ऑफ A घ्यायचा, तो नॉन सिंग्युलर दाखवायचा, म्हणजे डिटर्मिनंट नॉन झिरो दाखवायचा आणि याचा अर्थ द्यायचा देअरफॉर A इनव्हर्स एक्झिस्ट. बरोबर आहे. रो ट्रान्सफॉर्मेशन लेवल तुम्ही ही स्टेप यूज करायची. आता बदल होतो तो स्टेप नंबर 2 मध्ये. आता लक्षात घ्या, तीनही मेथडचा बदल फक्त स्टेप नंबर 2 मध्ये. आधीचा बदलणार काय, तर मेथडचं नाव बदलणार आहे. जिथे आपण काय म्हणणार, using elementary column transformation. Using elementary column transformation. आता कॉलमच्या खाली अंडरलाईन असेल. आता बाळांनो जर कॉलम ट्रान्सफॉर्मेशन म्हटलं तर रो नाही यूज करायचं, आता कॉलमच यूज करायचं, सी यूज करायचं, बरोबर आहे. ओके, त्याआधी एक विचार करा, आपण ज्यावेळेस रो ट्रान्सफॉर्मेशन म्हणायचं तर रो ट्रान्सफॉर्मेशन साठी तुम्ही साईडला लिहितो हा डायरेक्ट एमसीक्यू, सीईटी साठीचा एक एमसीक्यू, डायरेक्ट 3 एमसीक्यू.
रो ट्रान्सफॉर्मेशन मध्ये बाळांनो तुम्ही कोणतं इक्वेशन यूज करायचे स्टेप नंबर 2 मध्ये? ए इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आय, हे रो मध्ये यूज करायचे. आता कॉलम मध्ये काय यूज करायचं? कॉलम मध्ये बाळांनो हे डोक्यात ठेवा, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कॉम्पिटिटिव्ह नसतं, फक्त इनवर्सच्या वेळेस ते कॉम्पिटिटिव्ह होतं, इतर वेळेस होत नाही. मग डोक्यात ठेवायचं बाळांनो की इथे आपलं हे उलट करावं लागतं. म्हणजे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन मध्ये तुम्ही काय इक्वेशन कन्सिडर करणार? कन्सिडर ए इनवर्स इंटू ए इज इक्वल टू आय. लक्षात घ्या चेंज कुठे झालेला आहे? रो ट्रान्सफॉर्मेशन मध्ये तुम्ही कोणतं इक्वेशन यूज करायचे? ए इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आय. रो ट्रान्सफॉर्मेशन कोणतं इक्वेशन यूज करते? ए इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आय. कॉलम ट्रान्सफॉर्मेशन मध्ये काय वापरायचं आहे? ए इनवर्स इंटू ए इज इक्वल टू आय. इथे बाजूला वाटलं तर तुम्ही वर समासामध्ये लिहू शकताय, रो इक्वल टू हे इक्वेशन आणि कॉलम. कॉलम साठी कोणतं इक्वेशन वापरतो आपण? ए इनवर्स इंटू ए इज इक्वल टू आय. कारण की मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कसं होतं? रो इंटू कॉलम होतं ना, त्यामुळे बघा आपलं असं वापरायचं, कारण की आयडेंटिटी इकडे आला पाहिजे. म्हणजे तुम्ही एचं आयडेंटिटी करणार नंतर ते प्रॉपर आन्सर येण्यासाठी फक्त आपण त्याची जागा बदलत असतो. बरोबर आहे? ओके बाळांनो, हे इक्वेशन यूज करायचं. आणि करायचं काय? तर बाळांनो इथे आपल्याकडे ज्या इक्वेशन मध्ये ए तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेला आहे, ए नुसार आपण आय चूज करतो, फक्त आपला इनवर्स फाइंड करत असतो. मग बाळांनो काय करायचं इथे? युजिंग सुटेबल कोणते? कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. युजिंग सुटेबल कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. इथे तुम्हाला सुटेबल कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यूज करायचे. आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यूज करून काय करायचं? रो सारखंच त्या एचं कन्व्हर्जन आयडेंटिटी मध्ये करायचं. ए इनवर्स तर माहित नसतं आपला, कसं राहील? इंटू त्या एचं कन्व्हर्जन आपण आयडेंटिटी मध्ये करणार. आणि तेच जे ट्रान्सफॉर्मेशन भावना तुम्ही ए वर यूज करणार आहे तेच आय वर यूज करायचं, तर रोला होतं तसं. मग आता आय वर जर एक कॉलम ट्रान्सफॉर्म यूज केले तर आयचं कन्व्हर्जन नवीन मॅट्रिक्स मध्ये होईल काहीतरी, ते न्यू मॅट्रिक्स बी. बरोबर? म्हणजे जे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही बनवले त्या कॉलम ट्रान्सफॉर्मेशन मुळे त्या एचं कन्व्हर्जन आयडेंटिटी मध्ये झालं, पण इकडे जो आय होता राईट साईडला त्याचं कन्व्हर्जन एका नवीन मॅट्रिक्स मध्ये होईल बी. आणि त्यावेळेस बाळांनो हा जो आय आहे, मी तुम्हाला खूप सांगतो, मॅट्रिक्स मध्ये आय कसा वर्क करतो? वन सारखा. मग ए इनवर्स इंटू आय, याचा आन्सर येणार ए इनवर्स इज इक्वल टू बी. ही आहे बाळांनो थिअरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशनची. सेम रो ट्रान्सफॉर्मेशन सारखी थिअरी, ही फक्त इथं इक्वेशन बदलतं. रो ट्रान्सफॉर्मेशनला आपण इक्वेशन काय घ्यायचो? ए इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आर. कॉलमला काय घ्यायचं? ए इनवर्स इंटू ए इज इक्वल. बरोबर आहे? याचं कारण काय? हे असं घेण्याचं कारण काय? तर मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनचे डेफिनेशन. हे जे उद्योग आले हे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनच्या डेफिनेशन पास चालले, त्याला भरपूर प्रूफ वगैरे दिले त्यांनी की असं का घ्यायचं. हे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनच्या रूल नुसार आहे, कारण की मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन आपण कसं करतो? रो इंटू कॉलम. बरोबर आहे? आणि मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन नेहमी कॉम्पिटिटिव्ह असतं. म्हणजे ए इंटू बी आणि बी इंटू ए नेहमी सारखा येत नाही मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन मध्ये, फक्त काही एक्सेप्शन मध्ये सारखा येतो. तो इथे पण सारखाच असतो. फक्त डोक्यात आहे की त्यासाठी फक्त आपण काय करायचं? इनवर्स फाइंड करायचं आपल्याला काय मल्टिप्लिकेशन नाही करायचंय. त्यामुळे फक्त रोच्या वेळेस हे इक्वेशन वापरा, कॉलमला हे इक्वेशन. बरोबर आहे? ओके, हे झालं तुमचा थिअरी स्टेपचा. आता सिंपल मुद्दा येतो की सर मग हे कन्व्हर्जन आय मध्ये कसं करायचं? ट्रान्सफॉर्मेशन कसं चूज करायचे? आता मला मी ट्रान्सफॉर्मेशन चूज करायसाठी एक 3x3 एक्झाम्पलची आयडिया सांगतो. आता मी कम्पॅरेटिव्हली सांगणार आहे, ज्यांना रो ट्रान्सफॉर्मेशन समजले आहे
त्यांनाच बाळांनो कॉलम ट्रान्सफॉर्मेशनची ऍडॅप्शन असते. मग खाली या, टू कन्वर्ट A to I, to convert A to I using what? Using column transformation. सेमी लिहित नाहीये, तुम्ही ते ब्रॅकेट मध्ये लिहू शकताय. इथे काय करताय तुम्ही? युझिंग कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. मग आता मला इथे सिंपल लक्षात घ्या, हा ए हा एक मॅट्रिक्स. सपोज हा ए हा एक मॅट्रिक्स, मी 3x3 चे घेतोय. 3x3 चे एक्झाम्पल इथे A11, A12, A13, A21, A22, A23, A31, A32, A33. 92 एच्या खाली जो नंबर लिहिलेला आहे, जे नंतर आले असं सांगतो, A11 याला A11 असं रीड नाही करायचं. याला कसं रीड करणार? A11. का? तर पहिला वन आणि दुसरा वन वेगळा आहे. पहिला वन काय दाखवतो? नंबर ऑफ रो. दुसरा वन काय दाखवतो? नंबर ऑफ कॉलम. मग इथे पहा, फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम. रो म्हणजे आडवी ओळ असते, कॉलम म्हणजे उभी ओळ असते. ओके बाळांनो, आधी टार्गेट तेच असणार सेम. सर्वात पहिले बाळांनो हा इलेमेंट वन करायचा. या स्टेप्स बुक मध्ये नाहीये, त्यामुळे व्यवस्थित लिहा. मग सर्वात पहिले काय करायचं? कन्वर्ट किंवा रिड्यूस or reduce A11 to 1, A11 to 1. आणि आता मला नीट लक्षात घ्या व्यवस्थित, आपण रो ट्रान्सफॉर्मेशन मध्ये सुद्धा हाच इलेमेंट पहिले वन करायचं, बरोबर आहे. पण आता नीट लक्षात घ्या, रो ट्रान्सफॉर्मेशन मध्ये बाळांनो हा इलेमेंट वन झाला की खालच्या आणि वरचे इलेमेंट झिरो करायचं, बरोबर आहे. म्हणजे रो मध्ये कसं ठेवा, रो मध्ये सर्वात पहिले एक इलेमेंट वन करायचं, तो इलेमेंट वन झाला म्हणजे खालच्या आणि वरचे इलेमेंट झिरो करायचं. कॉलम मध्ये बदलणार. आता कॉलम मध्ये काय होणार? तुम्ही एक इलेमेंट वन केला म्हणजे खालच्या वरचे नाही, म्हणजे पुढच्या आणि मागचे इलेमेंट झिरो करायचे. आता A11च्या मागे इलेमेंट नाही, पण A11च्या पुढे इलेमेंट आहे, दोन इलेमेंट. मग बाळांनो सर्वात पहिले ते दोन इलेमेंट झिरो करायचे. मग बाळांनो सेकंड स्टेप का? रिड्यूस A12 and A13 to 0. म्हणजे रो मध्ये आपण एखादा एलिमेंट वन केला की खालचा आणि वरचा एलिमेंट झिरो करायचो. कॉलम मध्ये एखादा एलिमेंट वन केला की त्याचा पुढचा आणि मागचा एलिमेंट झिरो करायचा. एवढाच फरक आहे दोघांमध्ये. ओके, पुढची स्टेप नंबर 2. इथे काय होणार? आपण वापरणार रो कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. पण तयार काय होत जाते पहा, रो तयार होत जाते. जसं आपण रो मध्ये रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करायचो आणि कॉलम ऍडजस्ट व्हायचं, तसं इथे काय होतं, इथे आपण कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यूज करतो आणि रो ऍडजस्ट होतात. मग बाळांना पुढची स्टेप येणार रिड्यूस. दुसरा डायगोनल एलिमेंट A22 to 1, बरोबर आहे. आता हा एलिमेंट वन झाला, कॉलम डोक्यात ठेवायचं, एखादा एलिमेंट वन झाला त्याचा पुढचा आणि मागचा एलिमेंट झिरो करायचा असतो. त्यानंतर बाळांनो हे दोन एलिमेंट झिरो करायचे. म्हणजे काय ना बाळांनो, पुढची स्टेप रिड्यूस काय A21 and A23 to 0. आता बघा, आपण कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यूज करतोय पण दोन रो ऍडजस्ट झाल्या. आणि आता बाळांनो शेवटी हा एलिमेंट वन करायचा. रिड्यूस A33 to 1 आणि मग एखादा एलिमेंट वन झाला त्याच्या पुढच्या आणि मागचा एलिमेंट झिरो करायचा. पुढे एलिमेंट नाही तर मागे दोन एलिमेंट, हे दोन एलिमेंट झिरो करायचे. आणि लास्ट येईल बाळांनो रिड्यूस A31 and A32 to 0. बरोबर बाळांनो, ही थेरी जी आहे ती लक्षात घ्यायचं आहे.
स्क्रीनशॉट घेता घेता माझं बोलणं ऐकायचं आहे. ही जी काही थिअरी आहे ना भावांनो, ही थोडीशी समजायला टफ जाते. ठीक आहे, ज्याला थिअरी समजायला टफ गेली असेल आणि ज्याला थिअरी नसेल समजली, लोड घ्यायचा नाही. मॅथची थिअरी प्रत्येकाला कळते असं नसतं. मग आता डोक्यात काय घ्यायचं की थिअरी लिहून घेतली, ठीक आहे, याचे फक्त 3 ते 4 एक्झाम्पल्स आहे आणि याचे एक्झाम्पल्स आपण उद्या स्टार्ट करू. ज्यांना थिअरी नाही समजली सोडून द्या, काय अडचण नाही. रो ट्रान्सफॉर्मेशनचे एक्झाम्पल आता पाहून यायचे, फक्त सगळे पाहून घ्यायचे. सगळे जुने लेक्चर्स पहा किंवा तुमची नोटबुक पहा, तो सगळे एक्झाम्पल पाहून घ्यायचे रो ट्रान्सफॉर्मेशनचे. उद्या आपण कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचे एक्झाम्पल स्टार्ट करू. ज्यांना थिअरी नसेल समजली त्यांनी एक्झाम्पल समजून घ्या, थिअरी ऑटोमॅटिक समजू. ठीक आहे, ओके बाळांनो, उद्या रेग्युलर टायमिंगवर लेक्चर होईल. आता फिजिक्सचं लेक्चर आहे, सर्वांनी फिजिक्सच्या लेक्चरला जॉईन व्हायचं.